मी पुन्हा स्वग्रही परतोय। 2 दशक राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं यशस्वी कारकीर्द पार पाडत असताना आज 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची धाडसीपणानं निर्णय घेण्याची क्षमता, विकास कामं करण्याची ज्यांची क्षमता, दिलेला शब्द काही झालं तरी खाली पडू देणार नाही अशी ज्यांची खाती, असे आदरणीय अजितदादा पवार आजच्या ह्या प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। नुकतंच ज्यांचं मार्गदर्शन झालं, ज्यांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढील कार्यक्रमासाठी जे पुढे निघून गेले ते आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे, ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं 20 वर्षामध्ये ज्यांनी आंबेगाव तालुक्याचा विकास काय असतो हे सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आणि ज्यांचा मी विरोधी पक्षात असताना, त्यांच्या विरोधात असताना वेळोवेळी जाहीरपणे कबुली दिली की तालुक्यामध्ये जे काय महत्त्वाचे प्रकल्प झाले ते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यामुळे, आणि मी अभिमानानं सांगत आलो की ज्यांनी उच्च तंत्र शिक्षण मंत्र्याचा पदाचा कारभार करत असताना तालुक्याला मोठी देणगी दिली ती इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निकच्या रूपानं। गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर राज्याची पडली आणि तालुक्याला न्याय दिला आणि मंचरचं पोलीस स्टेशन, घोडेगावची पोलीस कर्मचारी वसाहत आणि अन्य पोलीस स्टेशन्स असे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील माझे खऱ्या अर्थानं जवळचे मित्र दिलीपरावजी वळसे पाटील, दिलीपरावजी मोहिते पाटील, तसं माझं त्यांचं काही मतभेद असण्याचं काही कारण नाही। त्यांचा राजकीय जन्म जिथून झाला तसाच मी सुद्धा त्या पक्षामध्ये 20 वर्ष काम होतं। खरं म्हणजे असताना समोरासमोर असल्यावर काहीतरी भांड्याला भांडं लागतंच, पण राजकारणाची समीकरणं बदलल्यानंतर सगळं काय विसरून आपण एक दिलानं नवीन समीकरणाशी जुळून घेतो आणि त्याप्रमाणे काम करतो। तसे आमचे दिलीपराव मोहिते पाटील स्वभावानं खूप चांगले आहेत। आमचे वैयक्तिक असे हेवे दावे कधी राहिले नाही। जे काय झालं ते पब्लिक इश्यूवरूनच आमचे विषयच होतात। असे आदरणीय दिलीपरावजी मोहिते पाटील आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपजी गारटकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या भगिनी रुपालीताई चाकणकर, जुन्नरचे युवा आमदार माझ्या मित्राचे चिरंजीव आणि खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये ज्यांनी विकासाची गंगा आणली ते अतुल बेनके, माजी आमदार पोपटरावजी गावडे, सुरेशरावजी घुले, मार्केट कमिटी जुन्नरचे संजयजी काळे, दादा पाटील फराटे, देवेंद्र शेठ शहा, गणपतराव फुलवडे, खेड तालुक्याचे अध्यक्ष कैलासराव सांडबोर, शिरूर तालुक्याचे अध्यक्ष रविबापू काळे, जुन्नर तालुका पांडुरंग पवार,
आंबेगाव तालुक्याचे आदरणीय विष्णुकाका हिंगे, अरुणराव चंबारे, मानसिंग पाचुनकर आणि माझ्यासोबत प्रवेश केलेले माझे बहुसंख्य सहकारी, त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे जवळजवळ सगळेच. दादा, एकही माणूस आंबेगाव तालुक्यामध्ये पाठीमागं राहिला नाही. सगळ्यांनी मला त्यामध्ये मोठी साथ दिली. माझ्या गावातले सरपंच आणि सगळी ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहे. माझं अख्खं गाव या ठिकाणी उपस्थित आहे. आणि किरणताई वळसे पाटील असतील, करण कोकणे असतील, ही सगळी मंडळी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आपल्याला उत्सुकता असेल. राजकारण बदललं आहे, राजकारणाची समीकरणं बदलली. आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास माहिती आहे, माझी पार्श्वभूमी माहिती आहे. पण मी आवर्जून सांगू इच्छितो, मी तसं काय हाडाचा राजकारणी नाही आहे. राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना माझ्या घरात कोणी साधा ग्रामपंचायत सदस्यही कोणी नव्हतं. मला कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे. ह्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि शिरूर लोकसभेतल्या जनतेनं, मायबाप जनतेनं मला आधार दिला, मला आशीर्वाद दिले. आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि आम्ही दोघांनी मिळून ह्या तालुक्यामध्ये काही प्रकल्प चालू केले. त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल. तिथून खऱ्या अर्थानं माझी राजकीय राजकीय कार्याला सुरुवात झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारखान्याचं काम करत असताना आम्ही दोघांनी, कारखाना म्हणजे आपलं कुठंतरी सर्वस्व आहे, ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून आम्ही मेहनत घेतली. 5 वर्ष मी सुरुवातीचे 5 वर्ष कारखान्याचं चेअरमन राहील. नंतर मतभेद झाले. राजकारणात मतभेद, महत्त्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी येतातच. दुर्दैवानं मला दूर व्हावं लागलं. पण दूर होत असताना सुद्धा म्हणजे कधी वैयक्तिक द्वेष कधी मी दिलीपराव असतील किंवा तालुक्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याच्याबद्दल मनात आणला नाही. कारखान्याच्या बाबतीत तर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, अजूनही मी माझा हा स्वतःचाच कारखाना समजतो. कारखान्याच्या विरोधामध्ये कधीही कुठल्या प्रकारची कारवाई केली किंवा काही कृत्य केलं असं मला आठवत नाही. जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा कारखान्याला मी मानसिक माझ्या बाजूने सहकार्य करण्याची भूमिका केलेली आहे. शेवटी राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा वाढतात. समाजामध्ये वावरत असताना लोकांचा संपर्क वाढतो. लोकांनी आग्रह केला, सांगितलं की तुम्ही लोकसभेला उभं राहावं, विधानसभेला दिलीपराव आहेत. शिवसेना पक्षानं अचानक मला निमंत्रण दिलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यांनी मला बोलवून घेतलं मातोश्रीवर. मला निवडणुकीला उभं राहायलाच पाहिजे असंही काही नव्हतं. बाळासाहेबांनी सांगितलं. मग त्यावेळेला स्वर्गीय अविनाश राणे असतील, बाकी सगळी मंडळी असतील, त्यांनी मला मुंबईला नेलं. बाळासाहेबांना सांगितलं की साहेब, मी काही निवडणुकीला जरी उभं राहिलो तरी हा पवारसाहेबांचा जिल्हा आहे, हा खेड लोकसभा मतदारसंघ आहे, इथून मी कुठल्याही भावात निवडून येऊ शकणार नाही. तुम्ही म्हणताय तर मी उभं राहील, पण 5-50 हजार मतांना नक्कीच माझा पराभव होईल. तुमची तयारी असेल तर मी उभा राहतो. ते म्हणाले, आढळराव मला सगळं माहिती आहे, तुम्ही उभे राहा, बाकीचं मी पाहतो. मी निश्चय केला. म्हटलं ठीक आहे, जे काय होईल ते होईल, मी उभा राहतो साहेब तुमच्या आदेशानुसार. मी मातोश्रीच्या गेटच्या जस्ट बाहेर पडलो. मला बाळासाहेबांनी बोलवून घेतलं परत की आढळराव आता कुठं चाललेत. म्हटलं साहेब, माझं घर आहे इथं पवईला, मी माझी बॅग पॅक करतो आणि गावाला जातो, उद्यापासून कामाला सुरुवात करतो. साहेब म्हणाले, तुमच्या मंडळीला सांगा 2 बॅग भरून ठेवा, एक दिल्लीची आणि एक तुमची गावाची. इतका आत्मविश्वास त्या व्यक्तीनं मला दाखवला. आणि तिथून जे मी सुटलो तर अवघ्या 35 दिवसामध्ये मतदानाला सामोरं गेलो. 35-40 दिवसामध्ये. त्यावेळेला मला खेड लोकसभा मतदारसंघ माहिती नव्हता. मुळशीमध्ये मी आयुष्यात कधी गेलोय नव्हतो, भोरवेलला कधी पाहिला नव्हता, पण लढायचं म्हणून लढलो. लोकांमध्ये उत्सुकता राहिली की आढळराव कोण आहे. लोकांना वाटलं की उद्योगपती आहे. मी मावळ, मुळशी, भोर, वेल्ला
दऱ्याखोऱ्यामध्ये फिरलो, प्रचार करत राहिलो, पण कधी मनात वाटलं नाही रुपालीताई की मी निवडून येईल, मी खासदार होईल, असं कधी मनात अपेक्षा ठेवली नव्हती. लढायचं म्हणून लढायचं. आणि मला आठवते ते मंतरलेले दिवस होते, माझी पहिली निवडणूक. अक्षरशः दऱ्याखोऱ्यामध्ये रानावनामध्ये फिरत असताना लोकांची साथ मिळत गेली. आणि ज्या वेळेला मतदान झालं, मतदानाच्या मतमोजणीच्या दिवशी मला पोलीस कमिशनरनं आदल्या दिवशी रात्री फोन केला की उद्या तुमच्या गावी जायचा रस्ता कुठला. मला काही कळेना. मी म्हटलं अशा रस्त्यानं जाणार आहे. मतमोजणी चालू झाली आणि मतमोजणी चालू झाल्यानंतर काही वेळानं कळलं की मी आता निवडून येऊ शकतो. त्यावेळेला मला त्या पोलीस कमिशनरच्या फोनची आठवण झाली की त्याला कळालं होतं की मी निवडून येणार आहे. ही अशी माझी पहिली निवडणूक खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातली न विसरणारी निवडणूक होती. तिकडची लोकही तेवढी प्रेमळ होती. पहिली निवडणूक जिंकलो. दुसरी निवडणूक 2009ची, नवीन मतदारसंघ, पुन्हा नवीन मतदारसंघ, अनोळखी मतदारसंघ, शिरूर तालुका, हवेली, हडपसर, भोसरी. पुन्हा तिथे फिरत राहिलो, कारण माझ्या पहिल्या टर्ममध्ये दादा मी इतका गावोगावी फिरलो, असं एकही गाव मतदारसंघामध्ये सोडलं नाही खेड तालुक्यातल्या, खेड लोकसभा मतदारसंघातल्या की जिथं मी पोचलो नाही. जिथं 15 घरांची वस्ती आहे अशा घराघरामध्ये मी पोचलो. मुळशीमध्ये मी जायचो दौऱ्यावर विकास कामाच्या, त्यावेळेला रात्री 12-12:30 वाजता शरद ढमाल्याबरोबर तामिनी घाटाच्या त्या गावांमध्ये फिरायचं. रात्री 1 वाजता कुठं कातकऱ्यांच्या घरी जेवण करायचं. 1च्या नंतर मी गाडीत बसून ज्यावेळेला पुढच्या सीटवर बसून इकडं मंचरला यायला निघायचो, त्यावेळेला झोप लागायची गाडीत पहिल्या सीटवर बसलेलो. घाटातलं म्हटल्यावर गाडी इकडनं तिकडनं वळायची, मध्येच ब्रेक मारायचा माझा ड्रायव्हर. ब्रेक मारल्यानंतर झोप उडायची आणि नंतर मला वेळ लागायचा 5 मिनटं हे ठरवायला की मी कुठं चाललो आहे, आज कुठल्या गावात गेलो आहे, कुठं आहे मी, मुंबईला चाललो आहे की मंचरला चाललो आहे की पुण्याला चाललो आहे. इतका प्रचंड प्रवास केला आणि त्यामुळं मला दुसऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं 1,80,000 मतांनी निवडून आलो. पहिली निवडणुकीला फक्त 30,810 मताचं माझं मताधिक्य होतं. दुसऱ्या निवडणुकीला 1,78,000 मतांनं निवडून आलो. भोसरीमध्ये जिथं माझा काही परिचय नसताना सुद्धा 27,534 मताचं मताधिक्य आघाडी मला भोसरीमधून मिळालं. सांगण्याचा उद्देश आहे की मनापासून का मला सुरुवात केली. माझ्या दृष्टीनं माझा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या कामासाठी, लोकांच्या कार्यासाठी मी खर्च करत राहिलो. मी प्रपंच बघितला नाही, धंदा बघितला नाही, व्यवसाय बघितले नाही, तब्येत बघितले नाही. रात्रंदिवस फक्त लोकांमध्ये राहायचं. 2009ला झालं, कारण त्यावेळेला मोदी लाट नव्हती, तरी 1,80,000 मतानं निवडून आलो. महाराष्ट्रामधलं 2 नंबरचं मताधिक्य मला त्यावेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघातून. तिसऱ्या निवडणुकीला जवळजवळ 3,03,000 मतानं निवडून आलो. दुर्दैवानं चौथ्या निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला, मी तो पराभव मानत नाही, कारण माझ्या दृष्टीनं 5,78,000 मतं म्हणजे 5.25 लाख मतं मला पडली होती. ही जनतेनं माझ्याकडं हे दिलं होतं. मी नैतिक माझा विजय समजतो, पण पराभवानं खचून गेलो नाही. लोकांनी मला म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला, मतमोजणी झाली, त्या दिवशी मी पराभूत झालो. डॉक्टर अमोल कोल्हे यांचं अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो, कारण लोकांचं प्रेम माझ्यावर होतं. जनतेनं मला सांगितलं होतं, कारण मी मनात एक आणलं की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर थाप टाकून फक्त लढ म्हणा, या युक्तीप्रमाणे मी लढत राहिलो. 5 वर्ष अक्षरशः पायाला भिंगरी लावली. भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत राहिलो. कुठलीही अपेक्षा नव्हती की मी पुन्हा खासदार होईल, किंबहुना मनामध्ये अजिबातच नव्हतं की मला पुन्हा लढायचं म्हणून. पहिले 2.5 वर्ष दादा तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये होता. त्यावेळेला मला आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्यांनी मला सांगितलं वेळोवेळी की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे, ही जागा आपल्याला मिळणार नाही, तुम्ही काम करा, तुम्ही पुणे लोकसभेचा विचार करा.
संजय राऊत येऊन लांडवडीला म्हणाले. मी त्यांना म्हणालो, राऊत साहेब हा काय प्रकार आहे? पुणे कुठं, मी कुठं? मला काय निवडणूक लढलीच पाहिजे असं काय नाही आहे. मी दुसऱ्या दिवशी उद्धवजींकडे गेलो, म्हटलं साहेब हा काय प्रकार आहे? तुम्ही सांगितलं असं बोलायला? ते म्हणाले, हो मी म्हणालो आपण काँग्रेसबरोबर बोलणार आहोत, तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला पब्लिकमध्ये राहिलं पाहिजे. म्हटलं अजिबात नाही. मला ह्या जिल्ह्यातून मी 3 वेळा कसली पार्श्वभूमी नसताना 3 वेळा निवडून आलो. एकदा पराभूत झालं, जाऊ दे. माझ्या दृष्टीने मी समाधानी आहे. मी खूप कमवलं, खूप माणसं कमवली, खूप नाव कमवलं. मला पुन्हा निवडणुकीला उभं राहिलंच पाहिजे असं काही नाही आहे. फक्त मला तुम्ही ताकद द्या माझ्या शिवसैनिकांबरोबर मला राहण्याची, त्यांचे हे करण्यासाठी. ऐकलं नाही. ठीक आहे, दुर्दैवानं सुदैवानं राजकीय समीकरणं बदली, राजकीय स्टेप सगळ्या बदलल्या. आणि जेव्हा एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर खऱ्या अर्थानं मला ह्या मतदारसंघासाठी एकनाथजीनं सांगितलं की बाबा तुम्ही कामाला लागा, तुम्हाला लढायचं आहे. त्यांनी मला शब्द दिला, तुम्हाला पाहिजे ती ताकद देतो, तुम्ही लोकांमध्ये जा, लोकांमध्ये पोहोचा. 15 वर्षामध्ये मला जेवढा निधी पूर्वी मिळाला नाही मी खासदार असताना, तेवढा निधी मला 15 ते 16 महिन्यामध्ये एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून मला विकास कामं करण्यासाठी मिळाली. कामाची संख्या भरपूर आहे. जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचे विकास कामं मी 1.5 वर्षामध्ये करू शकलो, लोकांमध्ये पोहोचू शकलो, गावोगावी जाऊ शकलो. ही माझ्या दृष्टीनं मोठी अचिव्हमेंट होती. नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महायुतीमध्ये प्रवेश झाला. परत समीकरणं बदलली. आणि हे सगळं सांगत असताना आता मी तर म्हटलं ठीक आहे, मी तयारी केली आहे. पण मुख्यमंत्री साहेब म्हणाले ठीक आहे आपण बघू काय करायचं. काही दिवसांनी त्यांनी मला सांगितलं की ही जागा बहुतेक आपल्याला मिळत नाही. एकनाथभाई शिंदे असतील, अजितदादा असतील, या तिघांनी ठरवलं की महायुतीचा सहमतीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाला त्यांनी पसंती दिली आणि काम करायला सुरुवात केली. माझ्या दृष्टीने ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. अजितदादांचं मी मनापासून आभार व्यक्त करेल की त्यांच्यापुढं अनेक नावांचे पर्याय उपलब्ध असतानासुद्धा त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ह्या मतदारसंघामध्ये माझा प्रवेश करून घेतला. आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की लोक टीका करतात की मी पक्ष बदलला. आमच्या समोरचे मित्र जे माझ्यावर खूप प्रेम करतात गेले 5 वर्षापासून की बेडूक उड्या. आता मला त्यांना सांगायचं ही बेडूक उडी नाही. 20 वर्ष मी प्रामाणिक राहिलो धनुष्यबाणाबरोबर. आज काय मी पक्ष बदलून बेडूक उडी मारलेली नाही आहे. महायुतीची सहमतीचा उमेदवार आहे आणि आज मी राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. 2च पक्ष, राष्ट्रवादी आणि धनुष्यबाण. याच्यापेक्षा माझ्या बेडूक झालेलं नाही. माझ्या मित्राच्या मनसेतून शिवसेना, शिवसेनेतून राष्ट्रवादी, राष्ट्रवादीतून अजितदादा पवारांच्या बरोबर 2 दिवस राहिले. सगळं काय त्यांनी तिथं बघितलं आणि पुन्हा इकडं मध्ये भाजप हे सगळ्या गोष्टी करत राहील. सांगण्याचा उद्देश आहे की गेल्या 15 वर्षापूर्वी जी कामं मी केलेली आहे ह्या सगळ्या जगाला माहिती. माझं अहवाल पुस्तकाचं आहे इथं. पुणे नाशिक रेल्वे. आता असं सांगण्यात आलं की पुणे नाशिक रेल्वे मी सगळं केलं आहे. मला माझ्या मित्रांना विचारायचं आहे, रेल्वे हा प्रकल्प काय 2 महिन्यामध्ये, 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये होतो असं नाही. कोकण रेल्वेसारखा प्रकल्प संकल्पनेपासून प्रत्यक्षात उतरण्यासाठी 38 वर्ष लागली. इथं पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे फक्त 2 महिन्यानंतर आला तुम्ही आणि सांगितलं की मी त्याच्यामध्ये हालचाल केली. जे काय झालं गेल्या 5 वर्षांमध्ये, माझा पराभव झाल्यानंतर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भामध्ये जे काय झालं आहे ते फक्त अजितदादांनी पुढाकार घेतला आणि हा रेल्वे प्रकल्प कसा पुढे जाईल ह्या प्रकारचं त्यांनी धोरण आखलं. काही बैठका घेतल्या, काही पैसे अलॉट केले, भूसंपादन झालं. त्याचं एकमेव कारण फक्त अजितदादांनी आपल्या जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अतिशय मोठा प्रकल्प आहे, त्याचं सगळं भाग्य उजळून निघाल्या परिसराचं, तो विचार मनात आणून अजितदादांनी जे काय केलं तेवढंच. त्याच्या व्यतिरिक्त ह्या प्रकल्पाला अजूनही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून फारसं काही झालेलं नाही.
आज हायवेच्या विषयावर निवडणुका लढली गेली 2019ची. ट्रॅफिकच्या वर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात आल्या. माझ्या पराभवाचं ते सुद्धा कारण आहे की चाकणची ट्रॅफिक, खेडची ट्रॅफिक. पण हे सगळं करत असताना मी आपल्याला सांगतो, ते जे काय बायपासेस आहे, हा जो काय खेड सिन्नर रस्ता आहे, हा केवळ मी केंद्रीय मंत्री ज्या वेळेला CP जोशी होते त्यांच्याबरोबर भांडलो. अक्षरशः त्यांच्या केबिनमधून मी उठलो नाही. त्यांना म्हटलं तुम्ही मी काही झालं तरी हा प्रकल्प मला माझ्या मतदारसंघामध्ये राबवला पाहिजे. हे 2009-2010ची गोष्ट आहे. 3 वर्षानंतर त्याला मला मंजुरी मिळाली. 2013ला काम चालू झालं. गडकरीच्या काळामध्ये ते पूर्ण होत असताना भूसंपादनामध्ये उशीर झाला. पण बायपासेस या सगळ्या गोष्टी माझ्या काळामध्ये मंजूर झाल्या. नारळ फोडायला हे ग्रस्त आले आणि आता सगळीकडे सांगत सुटलं की त्यांनी जे केलेलं आहे. सांगण्याचा उद्देश आहे की काही जरी झालं तरी तुम्ही मला काम करताना पाहिलं. तुम्ही मला पुणे नाशिक रेल्वे 15 वर्षापासून पाठपुरावा करताना पाहिलं. 15 वर्षापासून मी रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्येक रेल्वेच्या बजेटमध्ये सरकारवर ताशेरे ओढणारा, सरकारवर बोलणारा मी हा एकमेव खासदार होतो. त्यावेळेला 15ही वर्ष माझी भाषणं तपासून पहा. शेतकऱ्याच्या बद्दल आता काही लोकांना कळवळा यायला लागला. कांद्याच्या प्रश्नामध्ये आता जोराजोरात भाषणं व्हायला लागले. मी सांगतो आपल्याला, बैलगाड्याचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, माझं जाहीर आव्हान आहे. माझ्या समोरच्या उमेदवाराला जाहीर आव्हान आहे, त्यांची भाषणाची संख्या आणि माझ्या भाषणाची संख्या पहा. कांद्याच्या प्रश्नावर मी त्यांच्यापेक्षा तिप्पट प्रश्न मांडलेत लोकसभेमध्ये. बैलगाड्याच्या प्रश्नावर त्यांच्यापेक्षा 4 पट वेळा मी भाषणं केलेली आहेत. मला अर्थात कशी डायलॉगबाजी फेकता येत नाही, फेकाफेकी करता येत नाही, परंतु खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. पंतप्रधानांना भेटलो, लोकसभेमध्ये खाजगी विधेयकं मांडली, लोकसभेमध्ये त्याच्यावर मागण्या मांडल्या. या सगळ्या गोष्टी करत असताना सुप्रीम कोर्टामध्ये एकमेव खासदार आहे मी. सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट वर्सेस शिवाजी आढळराव पाटील ही केस सुप्रीम कोर्टामध्ये अजूनही गाजलेली आहे. त्या केससाठी सगळा खर्च मी एकट्याने केला दादा. 40 लाख रुपयाचा खर्च मी एकट्याने केला आणि ती बैलगाडा केस जिंकून आणली. आज असे अनेक प्रश्न आहेत. संसदरत्न आता लोकांना फसवायला लागलेत की संसदरत्न काम तर काही केलं नाही 5 वर्ष, पण असं काहीतरी भासवायचं संसदरत्न. आता संसदरत्नाच्या संदर्भात मला सांगा, मग ते मला माहिती आहे ना, मी सुद्धा 2 वेळा घेतलेले ते संसदरत्न पुरस्कार. काही नाही हो संसदरत्न. मला माहिती आहे 2015-2016ला ते चेन्नईच्या कंपनीनं मला निमंत्रित केलं, पुरस्कार दिलं. 2 वेळा बघितलं, म्हटलं यांचं काही खरं नाही. मी 3ऱ्या आणि 4थ्या वेळेला मला पुरस्कार मिळून सुद्धा मी सांगितलं की नाही, दुसरं कोणाला तरी द्या. एक खाजगी कंपनी आहे. संसदरत्न पुरस्कार काही संसदेशी संबंधित नाही, सरकारशी संबंधित नाही, कशाशी संबंधित नाही. खाजगी कंपनी 10x10च्या कंपनीमध्ये खोलीमध्ये चेन्नईमध्ये बसते आणि ते पुरस्कार वाटतात. आणि मग असा संसदरत्न टेऱ्याबडून प्रचार चालू आहे. आता मला सांगा, आमच्या श्रीरंग बारणे त्यांना 8 वेळा मिळाला. आता याच्यावरून ओळखा. म्हणजे सांगायचं काय की 5 वर्षात आपल्याला आमदार साहेब सांगतील ते कसं आहे. हे पुरस्काराच्या संदर्भात सोडा, परंतु संसदरत्न पुरस्कार ज्या बेसवर दिला जातो, लोकसभेतली तुमची कामगिरी काय, मला सांगायला दादा अभिमान वाटतो. माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये आणि सध्याच्या खासदाराच्या पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये प्रश्नाची संख्या, डिबेटची संख्या, त्यांचे प्रश्न आहेत 621, माझे प्रश्न आहेत 1365 पहिल्या 5 वर्षांमध्ये. मी कधी बोललो नाही असं, कारण मला ते तेवढं जमत नाही बच्चनगिरी करायला. पण लोकांना माहिती आहे, लोकसभेचं रेकॉर्ड उपलब्ध आहे. ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर आता ही निवडणूक सगळ्यात दृष्टीने महत्त्वाची आहे. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची, तुम्ही सगळ्यांनी मला पाहिलं 20 वर्ष 2 दशकं
मी कधी लवाडी केली नाही, मी कधी खोटा प्रचार केला नाही, मी कधी दुसऱ्यानं केलेली कामं ते आपल्या नावावर सांगितली नाही. मी प्रामाणिकपणे दादा काम करत असताना मी असं म्हणालो नाही की मी पुढच्या काळामध्ये निवडून आल्यावर पुन्हा आपल्याकडे येऊन दादा मी माझा राजीनामा घ्या, मला वेळ नाही धंद्यामधून, असं म्हणणार नाही. कारण मी एकदा लोकांच्या सेवेचं व्रत घेतलं आहे, ते मी शेवटपर्यंत पूर्ण करेल एवढीच या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो. आज मोठ्या संख्येने माझे सगळे सहकारी या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी दिलीपरावजी असतील, दादा असतील, सगळ्या विनंती करेल, माझ्या विश्वासावर विश्वास ठेवून, माझ्यावर विश्वास ठेवून ज्यांनी प्रवेश केला त्या सगळ्यांचा मान ह्या पक्षामध्ये राखला जाईल. आणि मी सुद्धा माझ्या पद्धतीनं ह्या पक्षाशी प्रामाणिकपणे राहून 4.5 जाऊ द्या, मी प्रामाणिकपणे ह्या पक्ष वाढवण्यासाठी दिलीपराव मोहिते पाटील असतील, दिलीपराव वळसे पाटील असतील, अतुल असेल, ह्या सगळ्यांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून हे पक्ष वाढवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करेल याची खात्री द्या. कारण मी शब्दाचा पक्का आहे, मी कधी खोटं बोलणारा नाही. मी देवेंद्रजींना माहिती आहे, ते आम्ही अनेक वर्ष बरोबर काम केलेलं आहे. मी ह्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो की येणारी निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची आहे, महत्त्वाची आहे. भूलतापणा बळी पडू नका. चांगल्या भाषणं असतील, चांगल्या फेकी असतील, हे सगळं बाजूला जरी ठेवलं तर 5 वर्ष आपल्या मतदारसंघाचं काय नुकसान झालं आहे हे आम्ही सगळ्यांनी पाहिलं आहे. माझ्या शिरूर तालुक्यातली लोकं आहेत, हवेलीमधली लोकं आहेत, सगळी या ठिकाणी उपस्थित आहेत. जेव्हा जेव्हा मी तिथं कुठल्याही गावात प्रचाराला जातो, गावभेटीला जातो, लोकांची भाषणाची सुरुवात अशी असते की दादा आम्ही चुकलो, आमच्याकडनं चूक झाली, अशाच प्रकारे प्रत्येक गावोगावी लोक म्हणतात. आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांवर जबाबदारी आहे की अजितदादा यांचं स्थान महाराष्ट्रामध्ये तर मोठं आहेच आहे, पण त्यांना भक्कम पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या आवडीचा खासदार निवडून द्या, एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. सहकाराचा घेऊन वसा उमटवलात कर्तृत्वाचा ठसा, सहकाराचा घेऊन वसा उमटवलात कर्तृत्वाचा